नमस्कार, माझे नाव संस्कृती संदीप चव्हाण. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत हेअरकट विथ हेअरवॉश. हेअरवॉश केल्यानंतर क्लायंटला ज्या क्लायंटचा आपण हेअरवॉश घेतोय त्या हेअरवॉश नंतर कंडिशनर कसं करायचं आणि कंडिशनर झाल्यानंतर हेअरकट, बेसिक हेअरकट कसं करायचं हे आपण पाहूया विथ डेमो सहित. शॅम्पू चेअरला आपल्या क्लायंटला बसवलेलं आहे. त्याच पद्धतीने ॲप्रन टाय करून आपण टॉवेल टाकलेला आहे. हेअर वॉश करताना काळजी घ्यायची, क्लायंटच्या कानामध्ये पाणी जाऊ नये म्हणून आपण कॉटन टाकणार आहोत. ठेवलेला आहे क्लायंटच्या कानामध्ये. पूर्ण हेअर आधी वेट करून घ्यायचंय. तर आता क्लायंटचे पूर्ण हेअर आपण पाण्याने भिजवून घेतले, पूर्ण वेट हेअर केले. वेट हेअर केल्यानंतर शॅम्पू डिरेक्टली आपल्याला स्काल्पवर असा ओतायचा नाही आहे किंवा स्काल्पवर टाकून डिरेक्टली करायचं नाही. तर त्याचा आधी तुम्ही पाहू शकता पाणी टाकून आपण थोडासा फोम तयार केला आहे आणि वॉटर ॲड केल्यानंतर आपण हलकंसं क्लायंटच्या स्काल्पला त्याचा मसाज देणार आहोत. बिलो लेंथ आहे तर बिलो लेंथला आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे कंडिशनर ॲप्लिकेशन करताना कंडिशनर आपल्या स्काल्पला टच होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हेअरचं मॉइश्चरायझर लेवल कमी होऊ शकतं. सो बी केअरफुल. तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन करता तेव्हा तुमच्या इयरपासूनची जी खालची लेंथ आहे त्या खालच्या लेंथला ॲप्लिकेशन कंडिशनरचं झालं पाहिजे. सेक्शन बाय सेक्शन तुम्हाला इमल्सिफाय करायचं आहे 5 ते 7 मिनटं आणि देन आपल्याला हेअर वॉश करायचं आहे. हेअर वॉश करू शकता. जर फक्त तुम्ही लावून ठेवले तर तुम्हाला एक 10 मिनटं पॅनिट्रेट होण्यासाठी वेळ लागेल आणि त्यामुळं मग हेअर तुम्हाला 10 मिनटं बेसिंगलाच वेट करावं लागेल. पण आता इमल्सिफाय सेक्शन बाय सेक्शन प्रॉपर पद्धतीने होत आहे. सो तुम्ही लगेच हेअर वॉश केलात तरी चालू शकतं. तर आपल्या क्लायंटचं आता हेअर वॉश प्रॉपर पद्धतीने करून घेतले. तर आता आपल्याला पहिल्यांदा बघायचं बेसिक हेअरकट असू दे किंवा ॲडव्हान्स हेअरकट असू दे तर आपल्याला सीझर कशी होल्डिंग करायची पाहू शकता. सीझर घेताना आपल्याला करंगीच्या शेजारचं जे बोट आहे तिथे आपल्याला सीझर होल्डिंग करायचे. देन आपल्याला लॉक करताना अशा पद्धतीने लॉक करायचं आहे. त्याच पद्धतीने आपली मुवमेंट कशी असणार आहे विथ कोम अशी, म्हणजे जी मुवमेंट तुम्ही अशी करणार आहे ती अशीच झाली पाहिजे. तुम्हाला इथे होल्ड करता आलं पाहिजे. याची प्रॅक्टिस तुम्ही एव्हरीडे करा. एव्हरीडे प्रॅक्टिस झाल्यानंतरच तुम्हाला सीझर अशी यूज करता येईल आणि त्याच पद्धतीने अशी लॉक करता येईल. ओके. क्लायंटचे हेअर आपण टॉवेल ड्राय केले हलकेसे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी कोम्बिंग करताना सीझर माझ्या हातामध्ये कशी होल्ड करून ठेवली आहे लाईक दिस, की ज्या सीझरमुळं क्लायंटलाही दुखापत होऊ शकत नाही आणि आपल्यालाही ती सीझर लागू शकत नाही. तर सीझर होल्डिंगची आणि लॉकची तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस जर तुमची प्रॉपर पद्धतीने असेल तर तुम्हाला सीझर विथ कोम
एकाच वेळेस धरता येईल, होल्ड करता येईल. पाहू शकता तुम्ही. आता आपण आज पाहतोय बेसिक हेअरकट. बेसिक हेअरकटमध्ये एक तर स्ट्रेट हेअरकट, यू हेअरकट आणि व्ही हेअरकट असे 3 प्रकारचे हेअरकट पाहू शकतो. तर आता आपण पाहणार आहोत स्ट्रेट हेअरकट, त्यालाच म्हणतात 1 लेंथ कटिंग. त्याच पद्धतीने यू कट, ह्या 2 हेअरकट आपण आता पाहूया. क्लायंटचं मिडल सेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला 3 भागामध्ये मिडल सेक्शन आपण पूर्ण करून घेतल्यानंतर आपल्याला जसं आपण संत्री सोलतो त्या पद्धतीने आपल्याला एक सेम पार्टिशन घेऊन आपल्याला क्लायंटच्या बरोबर मध्यभागी सेंटरला आपल्याला काम करायचं आहे. पाहू शकता, क्लायंटला विचारून आपल्याला लेंथ कट करायची. त्याच पद्धतीने माझं आता गाईडलाईन आम्हाला घेणं गरजेचं आहे. त्या गाईडलाईन घेताना आपल्याला जिथे आपण हेअरकट केला त्या भागातली थोडे हेअर आणि ज्या भागामध्ये अजून हेअरकट व्हायचं आहे त्या केसाच्या सेक्शन आपल्याला घेऊन परत मध्यभागी आणायचं आहे. सेंटरला आणून आपल्याला परत कटिंग करायचं आहे. सेम लाईक आपण गाईडलाईन घेणार आहोत. गाईडलाईनला फॉलो करत आपल्याला सेक्शन बाय सेक्शन परत मिडलला येऊन हेअर कटिंग करायची. तुम्ही पाहू शकता माझी सीझर आणि माझे कोंब ही मी परत दुसरीकडे ठेवत नाही आहे. तुम्हाला गरजेचं आहे की सीझर आणि कोंबची प्रॅक्टिस करा एका हातामध्ये घेऊन आणि त्यानंतर तुम्हाला हेअर कटिंग इझी जाईल. पाहू शकता तुम्ही मी गाईडलाईन मेंटेन केला आहे. परत त्याच पद्धतीने सेम माझं गाईडलाईन जे आहे त्या गाईडलाईनला कंटिन्यू करत मी हेअरकट मध्यभागी येऊन हेअरकट करत आहे. परत एकदा सेम लाईक सेक्शन बाय सेक्शन आपल्याला मध्यभागी घेऊन हेअर कटिंग करायची आहे. जिथं सेंटर आहे सेम परत मी गाईडलाईन घेते थोडासा भाग आणि रिमेनिंग पोर्शन त्याच्यात ॲड करते. परत मी आणून लेंथ तुम्ही पाहू शकता आपली गाईडलाईनला कंटिन्यू करतच मी हेअर कटिंग करते. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हेअर कट केलेला आहे. परत एकदा तुम्ही चेक करू शकता. थोडासा 19-20 असेल. अशा पद्धतीने आपण तो हेअर कट केलेला आहे. आता ह्याच हेअरवर आपल्याला पाहिजे आहे की यू कट कसा करायचा. मी हा हेअरकट करताना पाहिलं असेल की आपण एक गाईडलाईन घेऊनच आपण बरोबर मिडलला आपण हेअरकट केलेला आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहणार आहोत यू कट.